अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्री सद्गुरु तत्वाची सामान्य माणसाला ओळख करून देणारे व स्वतः श्री सद्गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून 1975 सालापासून अहर्निश सेवामहे हे व्रत अंगीकारणारे श्री श्रीपादानंद वैद्य म्हणजेच परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराज यांच्याविषयी. परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचा जन्म श्री दत्तोपासक घराण्यात श्री दत्त जयंतीस झाला. उच्च विद्या विभूषित श्री काका महाराजांची भेट त्यांचे सद्गुरू साधू संत सर्वश्रेष्ठ श्री गडबोले महाराज यांच्याशी 1974 साली झाली. गेली 1000 वर्षे मी तुझी वाट पाहत होतो या शब्दात त्यांनी श्री महाराजांना ओळख पटवून दिली. साधू संत सर्वश्रेष्ठ श्री गडबोले महाराजांनी श्री काका महाराजांच्या मस्तकावर वरद हस्त ठेवून अनुग्रहित केले व आपले सर्व सामर्थ्य श्री काका महाराजांमध्ये संक्रमित केले आणि आपल्या जनकल्याणाच्या कार्याची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविली. आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेनुसार कोकणात जाऊन श्री काका महाराजांनी घोर तपश्चर्या केली. 1981 साली श्री काका महाराज कोकण सोडून पुण्यास परतले आणि त्याच वर्षी परमपूजनीय श्री गडबोले महाराजांनी वयाच्या 105व्या वर्षी आपले अवतार कार्य संपविले. 1987 मध्ये श्री दत्तगुरूंच्या दृष्टांतानुसार घराभोवतालच्या परिसरात श्री महाराजांनी एक छोटेसे दत्तमंदिर बांधले. 1988 मध्ये एके दिवशी साक्षात श्री साईबाबांनी श्री काका महाराजांना दर्शन दिले व तू माझा धाकटा भाऊ आहेस असे संबोधले. श्री साईबाबांनी मी सदैव तुझ्या जवळच आहे अशी अनुभूतीही श्री महाराजांना दिली. त्यानंतर श्री महाराजांनी राहत्या वास्तूतच श्री साई मंदिराची स्थापना केली. श्री साई मंदिरात श्री महाराजांनी आरती, भजन, सत्संग इत्यादी उपक्रम सुरू केले. अत्यंत साध्या व सोप्या शब्दात श्री महाराजांचा उपदेश असतो. श्री महाराज म्हणतात, कुठलाही धर्म पंथ हा शेवटी एकाच श्री सद्गुरु तत्वापर्यंत सगळ्यांना घेऊन जातो आणि हेच ते लोकांना पटवून देतात. अध्यात्म म्हणजे आपल्या आत जे सद्गुरु तत्व आहे त्यास बघणे. ते जाणून घेण्याची सवय लागली की हळूहळू आपल्या स्वभावातील सर्व दोष विकार नाहीसे होतात. आपल्यात अंतर्बाह्य बदल होतो व आपण आनंदी होतो. हे सांगत असतानाच श्री काका महाराज नामसाधनेचे महत्त्वही अत्यंत सुलभपणे मनावर ठसवितात. ते म्हणतात, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात संसारी लोकांनी रोजची कर्मे करीत असतानाच श्री सद्गुरू जे नाम देतील ती नामसाधना करावी. म्हणजे संसार सुरळीतपणे सुरू राहीलच व त्यात येणारी सुखदुःखे आपल्यावर परिणाम करणार नाहीत. आणि मुख्य म्हणजे नामसाधनेने चिरकाळ टिकणाऱ्या आनंदाची ओळख होईल. ही नामसाधना कशी करावी? ती करताना आपल्या मनाचा भाव कसा असावा? जी वेदना, जी जाणीव आपल्या ठायी असते तीच दुसऱ्या जीवाच्या ठायीही असते. त्यामुळे माणसाचे इतरांशी वर्तन कसे असावे इत्यादी अनेक विषयांवर श्री महाराज सत्संगात प्रबोधन करीत असतात. सत्संगातील हे बोधामृत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे हीच महाराजांची तळमळ आहे. साक्षात शिवस्वरूप असलेल्या परमपूजनीय श्री काका महाराजांच्या अमृतवाणीतून उमललेली काही पुष्पे जनकल्याणासाठी सादर. जाऊन आले ते त्यांना करत असतात. एकमेका लागती पायी हो, आहे का नाही? एकमेकाची डोकी आपटतात काय वाचले एकदम. हे सगळे ते हा जो भागवत संप्रदाय त्याने सगळे एका समान पातळीवर एकमेकाला बोलतात. त्याच्या आपण सद्गुरूच्या ठिकाणी सगळे एकच आहोत. आपण असं बोलायचं स्वतःला कशाला कमी समजायचं.
एक माझा सत्संग आहे की तू कमी नाहीयेस, तू सुद्धा ईश्वराचा अंश आहे, कमी कशाला म्हणतो? बरोबर की? घात पात, काळा गोरा नागटा फेकटा हे पूर्वकर्मानुसार प्राप्त झालेलं आहे, ते काय धरायचं नाही. आंतर्यात सगळं एकच असतं, सगळं असतं का नाही? म्हणजे फक्त हिंदूच नाही, परदेश आला तरी मी त्याला हेच सांगणार की तुम्ही एकच आहे. तू गोरा चमडीचा तर मी काळा चमडी, आपण एकच. असं काय मी अमुक जातीचं काय जातभेद काय, सदगुरुडे जातभेद काय नाही. बघा ते वारकरी एका लाईनीत सगळे जेव्हा बसतात, आपल्या इथं एका लाईन आता एका याच्यात आपण पितो का? त्या प्रत्येकाला लिहिलंय का की मराठा हो बामण लिहिलंय का? नाही. मग आपण ठेवतो तो येत पितो परत. आपण काय कमी नाही, सगळे का मारवाडी काय का आपण आणि कोणाला विचारत नाही त्याची जात कुठली रे, काय करायची जात? जात हे माणसाने पाडलेली आहे, ईश्वराला जात आहे का? आहे का? तुमचा जो देव असेल त्याला ती जात कुठली आहे का? देव सुद्धा विकेट पडेल, लॉक कर द्यायच्या गेलाय पाच देवाचे पैसे. आम्ही तर विचार ना लॉक घ्यायच्या कुठली जात की दिवस थांबेल की जात सांगायला. पांडुरंगाला उत्तर देता येणार नाही माझी जात येईल का? नाही, ते आपण केलेली जात आहे. अमुक ते काय आपण काढायचे ना, आपण ते काय करायचे? कुठल्या जातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, सगळं एक मानवता धर्माचे सगळे आहे. आणि आता तू वरण खाल्लं बघितलं आणि मी तुला चहा दिला नाही, कारण आम्ही चहा प्यायलो होतो त्याला, मी तुला काय म्हटलं तेव्हाच खाली यायचं. म्हणजे आपण 4 पितो तिथे 5 केले काय नाही. चहा म्हणजे काय ते पोटभरून प्यायचं नसतो, आपल्याला आले की प्रेमाचं एवढं एवढं खायचं. 4 कप असले तिथे 5 करायचे, 6 करायचे, खायचं. चहा बी आहे काय असं करायचं. फक्त तुझ्याकडे मी कधी आलो तर मला मी कधी येतच नाही, पण आलं तर सकाळी उठलं की फायदा पिता ना आपण काय करतात. आणि मनोमन दिला ना की सद्गुरूंना मिळतं. ते म्हणतात काय रे आज चहाला साखर कमी झाली तुझ्या. सकाळी उठल्यावर मांडवा तर सद्गुरूंना चहा देईल, प्रत्यक्ष प्यायला बसला दिला नाही त्यांना ओळखतो. आम्ही रोज त्यांचं नाव घेतल्याशिवाय जेवत नाही असं म्हणतात ना, काय नाही ते नाव मी काय नाही, ते सांगतात फक्त आधी घरी आणतात. त्या खरंच अशा अवस्था असते ना की पांडुरंग दूध देवदूध प्यायला आवडतं, नामदेव म्हणतो का नाही, खरोखर त्या नावाचा विचार असतो की देवदूध प्यायला पाहिजे, तेव्हा तो देवदूध. साईबाबाचं म्हटलं तुझ्या बिराडी जाऊन मला आज मला जेवण नाही वाटत आहे का नाही बोलतो. तसा आपला भाव कधी घडला. म्हणजे ते राजाभाऊच्या मागे बसले होय ना, कोण तुमचे खूप संकटात आहे तुझे, तेव्हा मला येऊन गेले, मी नाही भेटलो त्यांना. त्यांना कसं मी सांगतो का हे सगळे बसली माणसं संकटात होती कधी ना कधी, ते संकटातूनच आलेली आहे. पण माझ्याकडे बिगर संकटाचा येत नाही. काकांवर प्रेम आहे म्हणून आलो कोणीही नाही. काकांवर प्रेम म्हणून आलेला एकही माणूस नाही. काहीतरी लाटणं लागलेले ते आलेलेच माझ्याकडे. आणि आता ते जर किती स्थिरावले बघा. तर तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही स्थिरावाल. संकट येतात त्याची जातात. माझ्यावर अनेक संकट आले आयुष्याला, अजून येत असतात. घाबरायचं नाही, धीर धरा. एक पुढच्या सोमवारी मंगळवारी मी कॅसेट लावते, सद्गुरू तुम्हाला आनंदी आणि निर्भेळ. ते ऐकले की त्यांचं खूप समाधान. नंतर तुम्ही साईबाबांचा जप लिहायला लागा 10,000. त्यातला का लिहायला घ्या आणि काळजी करू नका. तिथे एवढे लोक अनुभव सांगतात, ते कशासाठी ऐकायचे असतात की माणूस तो संकटाला अडचणीत व्यापार असा आलेला असतो, गांगलेला असतो, मार्ग बंद झालेला असतो. त्याचं लोकांचं ऐकलं की त्याला कळतं की बाबा हे काहीतरी इथं वेगळं आहे ना, आपण याच्यातून बाहेर जाऊ. आणि आता त्याच्यातला विश्वास जागा होतो, त्याला आधार मिळतो. आणि तो जागा झाला की माणूस उडी मारतो निश्चित. मी प्रत्येकाचा अनुभव आहे की तुमच्यातलं ते सामर्थ्य, तुमच्याची जाणीव तुम्हाला स्वतःला व्हायला पाहिजे आणि त्याच्याविषयी विश्वास वाटायला पाहिजे. तो वाटला की तुम्ही उडी मारता.
पहिल्यांदाच जर तुम्ही असं भाऊ केला की नाही जमणार आपलं हे काम नाही आता कसे काय, मग 3 फुटाची डागपट माणसाला टाकता येत नाही. येते काय टाकतात नाही. तर मारुतीने कशी छलांग मारली की लंकेत गेला का नाही? गेला का नाही? मारुतीला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून द्यायला लागली. कोण जाणार लंकेत, कसा जाणार, रस्ता कुठे, काय कुठे, असे सगळे विचार पडला. मारुती कोण आहे याची जाणीव त्याला करून दिली. तेव्हा त्याने डोंगरावर उडी मारली तर लंकेत पाय टाकला. म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव सुद्धा माणसाला व्हावी लागते. ती लागली की माणूस छलांग मारतो. आता चांगला चांगला माणूस गडबड, आपण गडबडायचं नाही आणि चालता आहे थोडं मागं पुढं, पण सगळं चांगलंच होणार सगळ्यांचं असं खात्री बाळगायची. संकट आले म्हणून रडायचं नाही आणि आनंद झाला म्हणून नाचायचं नाही. सगळं सारख्या तऱ्हेने सहन करायचं. चेहरा दिसताप्रमाणे आपलं काय चाललंय अशी मनस्थिती माणसाला ठेवता आली पाहिजे. आणि ते सद्गुरूंच्या स्मरणानेच ते होत, बाकी कोणाच्या स्मरणाने होत नाही. कोणाच्या इतरांचं स्मरण करून ते होणार नाही, उलट दुःखाला कारणीभूत होणार. ज्यांचं ज्यांचं तुम्ही स्मरण करायला जाणार ते तुम्हाला कुठे ना कुठे तरी दुःख देणार, तुमच्या हृदयाला भोकं पाडणार आणि आणखी तुम्ही संकटात जातातच. माझं माझं म्हणून ज्यांना कवटाळलेलं आहे ते सगळं दुःखाकडे नेतं माणसाला. नाते संबंध असो, घरातले असो, बाहेरचे असो, जोडलेले सगळे माणसाला दुःखाकडेच नेतात. याचा अर्थ संबंध ठेवायचे नाही असं नाही, संबंध ते ठेवायचे, वेळेला की ते सगळं करायला पाहिजे, पण त्याचं भान ठेवायचं की हे सगळं दुःखाकडेच जाणार आहे. हे आता म्हणले बा 3000 वेळा डायलिसिस केलं, चांगलंय, बायकोवर प्रेम होतं, निर्धार केला, डॉक्टरला त्यांनी काय पैसे काय केलं असेल ते पण ते बायको 20 वर्ष जगवली, सगळं प्रेमाने केलं, अंतिम दुःखाकडेच गेलं. याचा अर्थ ते करायचं नाही असं नाही, करायचं, पण याचं भान ठेवायचं की हे कुठेतरी कधीतरी या गोष्टीला फुलस्टॉप आहे. म्हणजे माणसाला दुःख कमी होतं. शेवटी तयारी कधी ना कधी होणारच असतात त्या गोष्टी. जे जे जन्माला आलं ते ते लयाला जाणार आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. प्रत्येक गोष्टीचं परिवर्तन होत असतं. ज्या मातीतून आपण जन्माला आलो, ज्या पंचतत्वातून आपण जन्माला आलो, एक दिवस त्या पंचतत्वात आपण जाणार आहोत आणि आपली सुद्धा मुठभर रक्षा होणार आहे. जरी अगदी 6.5 फुटी बलभीम 250 किलोचा जरी तो असलो ना, कोण हलावता तो भारताचा, तरी मुठभरच होणार आहे. एखादा 3.5 फुटी देह असला तरी तेच होणार आहे. जे जगाचं अंतिम सत्य आहे तेच होणार आहे सृष्टी. याचं भान ठेवायचं आणि ते भान माणसाने ठेवलं की माणूस चांगला वागतो. की आपण पण इकडेच जाणार, तर आपण भान ठेवा स्वतः, म्हणजे माणूस डगमगत नाही आणि डगमगून होत नाही, धैर्याने जायला लागतं. इतिहास वाचतो आपण आता, ते तानाजी मालुसरेचं वाचलं, ते शेलार मामा वाचला, होय की नाही, की केवढं ते सिंहगड आपल्या जवळ इथे 15 मैलावर, कसं त्या घोरपडीला धरून तो चढला. तो कडा बघितला तर डोळे फिरतात माणसाचे, चांगले चांगल्या माणसाचे डोळे फिरतात तो कडा बघितला. पण ते केवढं सामर्थ्य, त्याने मनात केवढा हैया होता, केवढं राष्ट्रप्रेम, केवढं शिवाजी महाराजांविषयी प्रेम, म्हणून त्या घोरपडीवर करून तो चढला. आणि नुसता चढला नाही तर ते किल्ला सर केला त्याने. म्हणजे माणसाच्या मनाची हिंमत लागते करायला. संकटाला सुद्धा त्या संकटाचा पराभव करता आला पाहिजे. ही माणसाची हिंमत सद्गुरू तुम्हाला देत. हातपाय गाळून ते कुठली गोष्ट होत नाही. साध्या साध्या गोष्टी आपल्या डोक्यावर बसतात आणि आपल्याला रडवतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला सामर्थ्याने उभा राहता आलं पाहिजे. सद्गुरूंच्या पाठींना, सद्गुरूंच्या शिवाय नाही, हा भाव पाहिजे. आणि ज्यांनी आपल्याला जन्माला घातलेला आहे तो आपली सर्व व्यवस्था नीट करणार आहे. योगक्षेमम वहाम्य म्हणतो का नाही श्रीकृष्ण, की सर्वांचा चरितार्थ मी चालवतो. चालवतो म्हटल्यानंतर आपल्याला फिकर करायची गरज नाही. आपण आपलं फक्त कर्तव्य करत राहायचं. आजपर्यंत आपण आहोत का नाही, या क्षणापर्यंत आहोत का नाही, कसेच असते ना, आहोत का नाही, हे त्याने आपल्याला तारलंय का नाही, मग फिकर करू नको. स्वामींचं एक वाक्य असतं, स्वामींचा फोटो पाहिला की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणजे कोण? कोण स्वामी? स्वामी म्हणजे आपले सद्गुरू. सद्गुरूंचे अनेक रूप असतात. स्वामी म्हणजे सद्गुरू, आणि अक्कलकोट स्वामी सुद्धा लोकांनी सद्गुरूच आहे.
सद्गुरू अक्कलकोट स्वामी म्हणतात लोक. तर आपले सद्गुरू समजायचे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी, म्हणजे आपल्या पाठीमागे काय. बघा आता ती मुलगी लग्नाला गेली की पाठ राखीत जाते पहिल्या दिवशी, जाते का नाही. पण ती तिकडे नवीन असते, तिला बोलायला कोण नाही, काय नाही, ओळख नाही. मग आपल्या घरातले ते कोणतरी जातं. कशी मग तिला जरा 2 दिवस डोळेपर्यंत जरा ओळख पण ती राहते पाठीशी. मग परत एकदा आली की मी एकटीच जाते, ती पाठ राखीत घरी आहे का नाही. तसे सद्गुरू आपले पाठ राखीत असतात सतत. तर तो मनाला आधार ठेवायचा की माझ्या मागे ते आहे, काळजी करायचं कारण नाही. कोणी नसलं तरी मी कसं नेहमी सांगतो की जे जे माझे झाले की त्यांचा मी झालो, त्यांचा मी शेवटपर्यंत आहे. तुम्ही मला सोडेपर्यंत मी तुमचं आहे, मी तुम्हाला सोडणार नाही असं मी सांगतो. तुम्ही मला शिव्या देऊन निघून जा, पण मी आहे तुम्हाला करणार. तुम्ही शिव्या दिला तुमचा भाग आहे, तर तुमचा अभ्यास आहे, तुमचा माझ्याविषयीचं मत आहे, पण मी नाही तुम्हाला सोडणार. आणि तुम्ही इथून निघून गेलात तर मी सोडत नाही तुम्हाला. ते माझ्याकडे येतात ते माझे, नाही येत ते माझे. असा आपला तो मनाचा हिया पाहिजे की सद्गुरू माझ्या मागे. आणि तो जर खरोखर तुमच्या मनाचा तसा ध्यास असेल आणि तुमच्या मनाची तशी समज असेल तर तुम्हाला ठाई ठाई सद्गुरूचे अनुभव आहे. पण कधीतरी सद्गुरू इतर वेळा मी असं नाही, किंवा रात्र तेच असा भाव करतो. माझा तोच भाव असतो. आपलं आपलं काही नाही. काही वेळा मी सद्गुरू सांगत नाही की हे वेळ तुम्ही आता माझ्यावरची ही करा, सांगायची गरज नाही, गरज नाही सांगायची. त्यांना काळजी, ते सुद्धा म्हणायची गरज नाही. त्यांना काळजी आहे, आपण म्हणायची गरज नाही. जायचं असेल देहातच आहे, त्यांच्यातच जाईल, त्यांच्याच विचारात जाईल, त्यांच्याच चिंतनात जाईल, त्यांच्याच प्रेमात जाईल. आपलं काही. शंकर पार्वतीचा संवाद असा आपल्या गोष्टीत आपण वाचतो की पार्वती तेव्हा माझ्याकडे लक्ष नाही तुमचं, मी एवढं बोलते तुमच्या शेजारी बसून, तुम्ही कुठे बसताय. ते हा करत असतात नुसते. त्याची रागाव तेव्हा तुम्ही माझ्याकडे, मी शेजारी बसून 2 गोष्टी बोलते प्रेमाच्या, तुमचं लक्षच नाही. तर ते एक कोणतरी खाल्लं माझ्या नावाने पुकारा करतो, तिकडे माझं लक्ष आहे. आणि मग ते खाली जातात. अशी ते काठ आहे. तात्पर्य काय की ते त्यांचं लक्ष जो त्यांच्या नावाने डाव पडेल तिकडं असतच. तर आपण त्यांच्या ह्याच्यात राहिले की ते आपल्याकडे बघताना आपल्याला कळत. तू माझ्याकडे पहा म्हणजे तुला कळेल मी तुझ्याकडे पाहतो, साईबाबा म्हणतात. माझ्याकडे पहा म्हणजे कळेल मी पाहतो. तू जर पाहिलंच नाही तर तुला कसं कळेल. तुला तिकडे व्हायचं तर इकडे आपल्याकडे ते बघतात, कसं काय कळेल तुला. इकडे बघा रे आपल्याकडेच बघतायत असं होतं. मग म्हणायचं तुमचं आमच्याकडे लक्ष नाही, सगळ्यांना त्यांचं आपल्याकडे लक्ष म्हणून आपलं चालू आहे. आणि व्यावहारिक प्रश्न अडीअडचणी प्रत्येक माणसाला येतात, मला येतात, सगळ्यांना येतात. इथे बसले सगळ्यांना आलेले आहेत, नाना तऱ्हेचे आलेले आहेत. एकेकाचे तुम्ही ऐकले आहेत तर तुम्ही तोंडात बोट घाला, अरे बापरे एवढाले प्रसंग यांच्या येऊन गेले का, असे कसे चांगले आहेत. आज आपण त्या वरवंट्या खाली आहोत, उद्या वरवंटा बाजूला आपण काय नेहमी कुठली गोष्ट राहत नाही, जी येते ती जाण्यासाठीच येते. संकट आलं तरी जाण्यासाठीच असतं, सुख आलं तरी जाण्यासाठीच असतं. दोन्ही सारख्या तऱ्हेनेच उपभोगता आलं पाहिजे तर खरा पुरुष आहे. अर्जुनाला पूर्ण पुरुष म्हणलेलं आहे, बरोबर आहे. कुठे विचाराल एकच झाला. सर्व गोष्टी सारख्या तऱ्हेने अंगावर घेता आल्या पाहिजे. फक्त सौख्य दुःख सुद्धा घेता आलं पाहिजे आणि त्याच्याशी सामना करता आला पाहिजे. पाठ दाखवून होते तर पूर्ण पुरुष झाला. तशी आपल्याला स्वतःची अवस्था आली पाहिजे. अजिबात घाबरायचं येऊ दे, काय असेल त्याला त्याचं काम करू दे, आपलं आपण काम करू येऊ दे, काय असेल. बघा मोठमोठे आता लोकमान्य टिळकांसारखा माणूस सांगितलं नाही त्याला तिकडे जायची वेळ आली. शिक्षा दिल्यानंतर रात्री शांत झोपलेले होते. त्यांचा बॉडीगार्ड त्यांना दुसऱ्याशी कहतो, तुम्हाला आता उद्या जायचंय, कदाचित तुम्ही परत पण येणार नाही तिकडनं. पण त्यावेळेस म्हणजे हाताचे तुरुंग नव्हते, नावाला तुरुंगात आणि बाहेर फिरतात असे तुरुंग नव्हते. गेले की गेले, आले तर आले, नाही तर गेले. तर त्यांचा त्या भगवद्गीतेवर इतका त्यांचा विश्वास होता
त्याने मला कुठे काय देऊन अंधार कोठेत टाके ना, माझा माझ्या बरोबर आहे, मी एकटा नाही. त्या विश्वासाने ते झोपले होते शांत राहते. त्यांना ते माहित होतं की आज टाकलं तर उद्या मी बाहेर आहे. संकट आपला पराभव करू शकत नाही, तर म्हणून जायचं. जर सद्गुरूंना विश्वास असेल तर हे सगळं सुद्धा. विश्वास डळमळीत असेल तर माणूस अर्ध्यावरच बुडतं, होडी त्याची बुडते का नाही. समुद्राचं नाव उलटली, काय झालं, ते पूर्ण धैर्याने असतात, ते पोहून काठाला लागतात, काहीतरी दांडकं धरतात, ओणका धरतात, ठोकळा धरतात, काहीतरी धरतात, पीप धरतात आणि येतात. 4-4 दिवसांनी लोक काठाला आलेले आहेत, पण ते डगमगतात. ते जरी त्यांच्या अंगावर लाईफ जॅकेट असले तरी बुडतात. ज्यांच्या अंगावर लाईफ जॅकेट नाही ते सुद्धा चालतात. घाबरून चालत नाही, घाबरू नका, शांत राहा, शांत राहा. मी मला सांगायला खूप सोपं आहे, अनुभवाला अवघड आहे. कितीतरी गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि त्या अनुभवातून मी आता इतका परिपक्व झालेला आहे सद्गुरू कृपेने. त्यामुळे मी सांगतो, घाबरायचं ना, होईल, विश्वास ठेवायचा. पण तुलना करायची नाही, यांचं झालं आमचं नाही त्यांचं, तुलना करायची नाही, अजिबात नाही. प्रत्येकाचं प्रार्थना वेगवेगळं असतं, त्या बरोबर. वेगवेगळ्या प्रार्थनाची जी माणसं असतात सगळ्यांचे एक, सगळ्यांमध्ये जर कॉमन गोष्ट कुठली असेल तर सगळ्यांचे सद्गुरू एकच असतात. नशीब, बाकी जात पात, काळा गोरा, श्रीमंत गरीब, हे सगळं वेगवेगळं असेल, पण सगळ्यांचा सद्गुरू मात्र एकच असतो. हे सगळ्यांचं एकच धन, तेवढं मात्र सगळ्यांचं सारखं असतं, त्याच्यात कमी जास्त नसतं. तो विश्वास ठेवा, तरी सगळ्यांचे सद्गुरू एकच आहे. प्रत्येकाचे वेगळे असतील नावाने, जातीने, रंगाने, लिंगाने, पण सद्गुरू तत्व शेवटी एकच, सगळ्यांचं एकच. रूप वेगवेगळे असतील, कोणाची बाई असेल, कोणाचा बुवा असेल, कोणाची मुलगी असेल, कोणाचा मुलगा असेल, सद्गुरू स्वरूप, पण तत्व एकच. तर त्यांना धरून ठेवायचं. बाकी धरण्यासारखं दुनियेत काय नाही. तुम्ही तेव्हा धरण्यासारखं दुनियेत काय हो, सद्गुरू, बाकी काय नाही, बाकी खोटं. याचा अर्थ घरी जाऊन आई बापाला शिवाय द्यायचं नाही, तुम्ही खोटे म्हणून. आता अवधूत मान आलं तर घरी जाऊन वडिलांशी भांडण करायचं नाही. आणि भांडण करून तर काहीच मिळत नाही, भांडण हाणामाऱ्या करून हे काही मिळत नाही. तेवढं शांततेने संयमाने आपण घेऊ ना, तेवढं सर्व प्राप्त होतं. शांत बसा रोज. आता ते तुम्ही ऐकलं, रोज एक 5 मिनिटं शांत बसायचं, स्वतःशी शांत बसायचं, हात सद्गुरूकडे बघायचं. खूप शांत होतं माणूस, खूप. किती तुम्ही जाणलेला असा, किती तुमच्या डोक्यात विचार असो, किती तुम्ही त्रासलेले असा, किती तुम्हाला व्याप आलेला असतो, 5 मिनिटं शांत बसायचं, डोळे मिटायचे, मंद श्वास चाललेला असतो, श्वासाकडे लक्ष देत आत बघायचं फक्त. कितीतरी मन हलका होतो, परत लढायला उमेद नवीन मिळते. श्वासाचं रोदन करून जमलं तर अवश्य करावं, नाही जमलं तर नुसत्या श्वासावर करा. कोणत्या प्रकाराने ते करता येते. श्वासाचं रोदन करून करता येतं, श्वास पूर्ण सोडून करता येतं, श्वास हलका चाललेला असताना करता येतं. पण सर्वसामान्य माणसाला श्वास हलका चालू असताना केला जास्त चांगलं. श्वासाचं रोदन करून आणखी कुठे श्वास अडकला तर तोच ब्रह्मानंदी लागायचा, डोळे वेळे तुम्हीच बघितले. एक म्हणतात महाराज होतो, डोळे उघडले कुठेतरी गेलेले असते. तसं नका आपल्याला. सर्वसामान्य माणूस जसा जातो श्वासोश्वास करायचा, श्वासावर लक्ष ठेवून करायचं. 5 मिनिटं शांत बसायचं रोज, एकदम शांत. सगळे तळमळ मळमळ विचार सगळं शांत होतं माणूस. परत दुप्पट वेगाने लढायला त्याला बळ मिळतं. प्रत्येक गोष्टी सगळ्या खचून जातो माणूस. नवीन नवीन काहीतरी त्याच्या डोक्यावर येत असतं, खचून जातो, शांत होतो. इतके दिवस आपण इतके वर्ष सगळ्या सिद्धी ऐकतोय, सद्गुरूंची कशी करून बसा पाहिजे, काय पाहिजे ते ऐकून थोडं तरी आता आपल्याला जमलं पाहिजे त्या गोष्टी. नुसतं ऐकायचं, वेळ आली की पाय लटपटायचं, उगाच
लटपट तर उपयोगी नाही. सर्वसामान्य बाहेरचा माणूस आणि आपण याच्यात काहीतरी आता फरक व्हायला पाहिजे. सर्वसामान्याला हे अजून ऐकायला मिळालेलं नाही, त्याला ती जाणीव नाही, त्याला ती ओळख नाही. सद्गुरू म्हणजे काय असतं ते त्याला माहिती नाही. त्याच्यात आहेत ते पण त्याला ओळख नाही. आपल्याला थोडीफार तरी याच्या वर्षात व्हायला पाहिजे, म्हणजे आपले पाय लटपटायला नाही पाहिजे. येऊ दे काय असेल ते, असू दे काय असेल, सगळं स्वीकारायला शिकलं पाहिजे. चांगलं स्वीकारायचं तर वाईट कोणी स्वीकारायचं नाही. कुणामुळे आलेलं असतं वाईट? कुणामुळे? सगळं काय दुसऱ्यामुळेच वाईट आलेलं असतं का? आपण पण जबाबदार असतो ते वाईट यायला. आणि चांगलं घ्यायचे द्यायला, ते वाईट नको द्यायला पाहिजे. पाहिजे का नाही? वेळ आपलं खायचं असतं आपल्याला बाहेर, मग दुखणं आलं, मग वेळेवर खायचं कसं स्वीकारतो? खातो का नाही? आडवात मारून प्रमाणाबाहेर. पण त्यापासून येणारं दुखणं ते पण स्वीकारलं पाहिजे आनंदानेच. तेवढ्या शिव्या द्यायच्या नाही दुखण्याला. तो शिव्या देऊन काही दुखणं जात नाही. जातं का शिव्या देऊन? घरात कोणी आजार असतं त्याला शिव्या देऊन दुखणं जाईल? नाही जात. विचारपूर्वक त्याच्याशी सामना करायला पाहिजे. बरोबर. असं संयम पाहिजे माणसं. पण तो संयम सद्गुरूच देतात, बाकी कोण देत नाही. कोण देत नाही बाहेर, काही देत नाही कोणी. वाटत असेल आपल्याला हा देतो, कोणी काही देत नाही. कोणी काही देणार नाही, सगळे घ्यायलाच बसलेले आहेत. त्यांना आणा मानायची सवय लागत, ते देणं कोण देत नाही. आणा नुसतं अशाच कुठे जा, सगळे घ्यायला बसलेले. प्रत्येकाला विचारा, त्यांनी माझ्यावर अन्याय केलाय, त्यांनी माझ्यावर अन्याय केला असंच म्हणतात. मी कोणावर केलाय म्हणत नाही. तुमच्याकडे सगळं घ्यायलाच बसलेली दुनिया. जेव्हा जेव्हा मी बाहेर बघतो, जेव्हा ज्या लोकांचे चेहरे बघतो, रस्त्यातून जाताना बघतो, टीव्हीवर बघतो, मुलाखती बघतो, एकमेकांचं हसणं बघतो, खेदाडणं बघतो, तेव्हा तेव्हा त्यांचे अंतरंग मला दिसत असतं की काय करते. परराष्ट्रीय लोकांच्या बैठका चाललेल्या कॉन्फरन्सेस बघतो, भारताचे जमले, जपानचे आले, चीनचे आले, हे आले, ते आले, सगळे बसतात, दाखवतात. सगळे मला त्यांचे अंतरंग दिसत असतात की काय करते. इतकी गोड हसून खेळून अगदी ते आपल्या त्या याला हात बीत मिळवत असतात. पण ते तिकडनं हात असा काही दाबत असतात की त्याची हाडं मोडली पाहिजे अशी इच्छा असतात. पाताळेंद्री लोक आहेत. आपल्याला तेच खरे वाटतात. वेळ प्रसंगी कठोर बोलणारे, कठोर वचन आपल्यासाठी वापरणारे, आपल्याला ताळाला म्हणणारे आपले सद्गुरू आपल्याला वाईट वाटतात. पण ते खरे मित्र असतात आपले. जे आपली कान उघडणी करतात ते खरे मित्र असतात. आणि तोंड देखलं गोड गोड बोलणारे असतात, ते ढोंग असतात. स्वार्थ साधण्यासाठी गोड बोलत असतात. सद्गुरू तुमच्या डोळ्यात अंजन घालत असतात. त्यांना वाईट दिसलं की लगेच ते तुम्हाला बोलतातच की हे चुकलं. बोलतातच ते. इतकं बोलतात तुम्हाला, इतकं तोडून लागट इतकं तुमच्या डोळ्यात पाणी भरेल असं बोलतात. ते काही तुमचे दुश्मन नसतात. तुम्ही जे वागलात त्याच्याने त्यांना असंख्य प्रकारच्या गोष्टी लागतात. म्हणून ते तुम्हाला बोलतात की तुम्ही असं वागू नये, तुम्ही चांगले वागा. पण तुमच्या वागण्याचं जे समर्थन करून गोडगोड तुमच्याशी बोलतात ना, त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी ते तुम्हाला गोडगोड बोलत असतात. तुमचं वाटोळ झालं तरी चालेल, पण त्यांचा स्वार्थ साधायला पाहिजे ही त्यांची जाणीव असते. सद्गुरू तसे नसतात. सद्गुरू तुमच्याकडनं काहीच साधायचं नसतं. सद्गुरूंच्या कठोर वचन बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, आनंदाने स्वीकारायचे. मी माझ्या सद्गुरूंची स्वीकारली आणि ती जाणीवपूर्वक स्वीकारली. त्यामुळे त्यांची माझ्यावर जी काही थोडीफार सगळी आहे म्हणली, पण मी असं म्हणतो मला ती सगळी ओळखता आली नाहीये. पण पूर्ण त्यांची माझ्यावर कृपा झाल्याशिवाय मला ही अवस्था आलेली नाही की त्यांच्या कृपेला पूर्ण उतरल्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. तेव्हाच ते ठेवतात. इतर वेळा 25 अंधार आठवला तर तो खरा नसतो. सद्गुरूंच्या कृपेला आपण उतरणं पात्रतेला हे महत्वाचं. याचा अर्थ रोज बर्फीचा पुडा आणायचा नाही. सद्गुरू बर्फी खाऊन ते सद्गुरू दुख नाही. रोज खाऊन 400-500 साखर होईल त्यांची. बर्फी त्यांना खायला जाणार असं द्यायचं नाही. सद्गुरू खातही नाही. मी आजच बर्फी प्यायला घातला होता. निस्सीम प्रेम पाहिजे आपल्या सद्गुरूंवर. निस्सीम
की ज्या प्रेमाला सीमा नाही, त्या प्रेमाला कुठे अंत नाही, जे प्रेम कुठे मोजता येत नाही, इतकं प्रेम त्यांच्यावर पाहिजे. त्यांच्यावर म्हणजे कोणावर? आपल्या आत बसले म्हणजे ते कृपेला पाहतो. जेव्हा आपण त्यांच्या निश्चित प्रेम करायला लागतो तेव्हा आपण आचार विचारापासून वाणीपर्यंत पूर्ण बदलतो. आपल्यातले सर्व दोष झडत जातात. आहे का नाही? अद्भुत मंत्रांचे महिमान रयाची या कोट्यामध्ये शरीरामधून कोट्यावधी काक निघून पळते झाले. आहे का नाही? तिथं जो काय मंत्र त्याला शिवषडाक्षरी दिला, तो शिवषडाक्षरी मंत्र जपून जपून त्या रायाच्या म्हणजे त्या राजाच्या शरीरामधून कोट्यावधी कावळे बाहेर पडले. कावळे म्हणजे काय इथं समजायचं की राजाच्या शरीरातले, राजाच्या मनातले, राजाच्या वागण्यातले सर्व दोष झडत गेले आणि राजा शिव स्वरूप झाला शेवटी. तसे आपण म्हणून ते नामाच्या जागी जायचं. सद्गुरूला प्रेम करायचं, सद्गुरू पर्यंत जायचं म्हणजे हे सोपा रस्ता म्हणजे नाम. म्हणून तुम्हाला त्याचे 10,000 नाम लिहा साईबाबा. ओम श्री साईनाथ. तुम्हाला अनुभव येईल. 2-2,500 लिहून झालं कितीतरी मला बरं आहे. तुम्हीच मला सांगाल की आता जरा मी थोडासा त्याच्यातून बाहेर आलेलो आहे. तुमचं पूर्व आयुष्य आठवा, पूर्वीचे दिवस आठवा. किती अवघड परिस्थितीतून तुम्ही आलेले इथपर्यंत. आले की नाही? आले की नाही? लोकांसारखं सरळ जीवन आहे का तुमचं? नाही. खडतर जीवन काढले का नाही तुम्ही? मग तेच तुम्ही एवढे का डगमगता आता आलेल्या संकटाला? लास्ट स्टेज नाही. लास्ट स्टेज का म्हणता? लास्ट स्टेज अहो किती प्रसंग तुम्ही काढलेले आहेत. तुमच्या जागेवर दुसरा माणूस असता तर कधीच संपला असता. तो संपला असता का नाही? दुनियेपासून आपण खूप लांब गेलो असं वाटलं होतं की नाही तुम्हाला? तेव्हा दुनिया नको वाटली होती की नाही? जगणं नको वाटलं होतं की नाही? त्याच्यातून सर तुम्ही आज उभे आहात. कोणीतरी तुम्हाला तारलेलं आहे. काही वेळेला असं आहे की तुम्हाला कल्पनेच्या बाहेर तारलेलं आहे कोणीतरी. आहे का नाही तुमच्या मागे तारणारा? घाबरू नका. मग घाबरू नका. धीर धरा. की आपल्या समोर बसलेले तेच आहे असं मनाशी हिया बाळगा. माझे पाय धरू नका. आज ते तुम्हाला भेटणार नाहीत पण मी माझ्या रूपाने ते भेटतील. याचा अर्थ माझा देवाला वाजवू नका पण तो विश्वास बाळगा. माझ्या तोंडून मी सांगतो ते ऐका, त्यांचे शब्द आहेत. याचा अर्थ मी म्हणजे ते नव्हे, ते म्हणजे तेच आहे. ती एवढी मी पात्रता नाही माझी असं मी समजतो. पण तुम्ही विश्वास ठेवा. तेच तुम्ही आहात की माझ्या ज्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडलात ते आजही पडा. विश्वास बाळगा. त्या विश्वासाने लिहा ओम श्री साईनाथ. ओम श्री साईनाथ. उभे राहा. जो तुम्हाला त्यांच्याविषयी विश्वास आहे तो विश्वासच तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेला आहे. लक्षात ठेवा. मी स्वतः साईबाबा नाहीये परत जल्लत करू नका. लोक म्हणतील ते साईबाबा नाही. साईबाबा आहे. साईबाबा एकटेच आले. मी स्वतः साईबाबा नाही. पण माणसाला वाटतं कुठेतरी आपल्याला ते भेटले, दिलासा दिला, बाहेर काढलं तर बरं होईल. त्यांच्याच हुकमाने मी तुम्हाला सांगतो विश्वास सोडू नका. विश्वास महत्वाचा आहे तुम्हाला या गोष्टीतून बाहेर पडायला. काही तुम्ही संपलेलं नाही. पुढच्या वर्षी मला सांगा की काका मी पूर्ण बाहेर आलो. मग तुम्ही त्यांच्यावर सांगाल अनुभव की काकाने मला इतकं प्रेमाने सांगितलं त्या दिवशी मी बाहेर पडायचो. तुम्हीच सांगाल पुढच्या वर्षी. विश्वास. साईबाबाचं नाव तुम्ही लिहिता तसं सुरुवात केली ना. ओम श्री साईनाथ. 10,000 पुरा करा. लवकरात लवकर वही आणा. त्यांच्या पायाला लावा. त्यांना सांगा म्हणा हे तुमच्या इथलं जे काही आहे व्रत ते मी पुरं केलं. तुमच्या पायावर ठेवतो. बाकी सर्व तुमच्या मर्जीवर असं म्हणून बरोबर ते तुम्हाला उचलून घेतील. काळजी करू नका. विश्वास ठेवा. बरोबर आहे का नाही? अहो किती अवघड वेळा सांगायच्या. अवघड वेळा म्हणजे लोक संपलेले होते इथं. तसे बाहेर आलेले. आले की नाही? रडायचं नाही. रडायचं तर बिलकुल नाही. रडण्यासाठी नाही सापडलं. आहे का रडण्यासाठी? नाही. रडायचं नाही. घाबरू नका.
साईबाबांवर प्रचंड विश्वास आहे ना तुमचा? प्राणापलीकडे आहे ना? साईबाबांना स्मरण करा. बघा नवीन उमेद तुम्हाला देतात. काहीतरी तुम्ही एका 2 का 3 वेळा आता येऊन गेला तिथं, होय ना? आतापर्यंत 2-3 वेळा येऊन गेलात ना? दुसरा सत्संग आहे तुमचा आणि परवा एकदा मी भेटेन म्हणून येऊन गेला. 3 वेळा तुम्ही येऊन गेलात. 3 वेळा एकदा तरी काहीतरी प्रचिती तुम्हाला आली की नाही सांगा बरं? आली की नाही? म्हणजे 3 वेळा तुम्ही इथे येऊन गेलात तर तुम्हाला काहीतरी अनुभव दिला का नाही? काही देतातच. इथल्या जागेचं महात्म्य येते. याचा अर्थ साईबाबा दुसरीकडे सगळीकडे आहेत, पण इथे सर्व लोकांना इथं ते विश्वास आहे इथं आपलं ते नक्की होणार. तुम्हाला आला की नाही 3 वेळा येऊन जेव्हा काहीतरी परिस्थिती आली की नाही? काहीतरी थोडी मनाला दिलासा देणारी थोडी गोष्ट घडली की नाही? घडली ना? मग तुम्ही निराश होऊ नका. भक्कम मानाने त्यांच्याकडे बघा, शांत राहा. बघा असं शांत झाला ते तुमच्या कानात बोलतील, त्यांचा शब्द ऐकायला. पण मी जेव्हा शांत असा असतो ना, माझ्या सद्गुरूंचा शब्द मला ऐकायला. आणि ते मला जे एक एक शब्द सांगत असतात तोच शब्द मी समोरच्याला सांगतो. माझा मी काही बोलत नाही. म्हणून मी तुम्ही परवायचं की शनिवारी इथे मी बसलो नाही, तिथे बसलो. ही समर्थांची गाडी आहे, सारखं तिच्यावर बसायचा खेळ नाहीये. म्हणून आज मी काय बोललो ते शनिवारी मी ऐकतो काय बोललो. पण त्यांचं माझ्याकडे सोपवलेले काम आहे ती मी करतात. मी नेहमी सांगतो तुम्ही एक ठोकळा आहे, त्यांना तो लायकीचा वाटला म्हणून ते धरून आता फिरवतात त्या पाटावर. ज्या दिवशी त्यांना त्याला नालायक आहे त्याशी मला टाकून देतील बाजूला आणि दुसरा हा माझा भाव. म्हणून मी इथे या गादीवर वाटेच्या येऊन बसत नाही कधी. मंगळवारी गादी आहे सत्संगाची, त्याच दिवशी बसतो, इतर वेळा नाही बसत. तिथे खाली बसतो. समर्थ सांगतील काच गादीवर बसायचं, इतर वेळा नाही. त्या गादीवर बसून तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या गादीचं महात्म्य आहे, त्या गादीला इतिहास आहे. आणि आमचे सद्गुरू इतिहास पुरुष आहे. त्यांचं वचन कधी मागं जाणार नाही. बाण आहे त्यांचं वचन, सुटला की सुटला, परत येत नाही. सांगितलं ना त्यांची परीक्षा बघायला तो माणूस आला होता, ते नको परत येईल. ती सुद्धा रामाने खाल्ली. पण नुसती बोरं नव्हती ती, शबरीची बोरं होती. त्याच्या शबरीचा भाव होता रामाशी निगडीत, म्हणून त्याने खाल्ली. आणि आपण डिंक लाडू नेऊन दिले ना, आपला डिंक लाडवाचा भाव नसेल तर सद्गुरूच्या लक्षात येत नाही तो लाडू खायचा, तर आपला भाव नसेल. ते घरी बसून तुम्ही तुमच्या फोडणीचा भात खातात, जरी सद्गुरूला हात मारले तेवढा तन्मयतेने लगेच कळतं सद्गुरू आपला भात जेवून गेला. म्हणून साईबाबा म्हणले की तुझ्या बिराडी आलो मला जेवायला नाही मिळालं. साईबाबाला काही जेवायला मिळत नाही. अहो लोक नुसतं असं वाट बघत होते की आपला नैवेद्य कधी घेतील. ताट त्यांच्या पुढे येत होते. पहिल्यांदा त्यांनी भिक्षा मागितली कटोरा घेऊन, नंतर लोक त्यांच्या मागे घेऊन धावत होते ताट. तरी ते काय म्हणले की तुझ्या बिराडी गेलो पण जेवायला नाही मिळत. कारण त्या लोकांनी येताना सांगून राहते नवऱ्याला की ते त्यांना नैवेद्य दाखव, आम्ही शिर्डीला जातोय नैवेद्य दाखव. 2 दिवस तरी दाखवला. तिसऱ्या दिवशी तो माणूस, त्याचं काही एवढं साईबाबाचं नव्हतं. तिसऱ्या दिवशी त्यांनी ते नैवेद्यांना दाखवतच आपण जेवला स्वतः. त्याने इकडे बायको सांगितले तुझ्या बिराडी जाऊन आलो. त्यांनी चौकशी केली तर नवऱ्याने ते काय ठेवलं नव्हतं ताटली. नैवेद्य म्हणजे काय असतं, एवढं ताटली ठेवलेलं असतं. ते काय असं चांदीचं मोठं ताट, 3-4 वाट्या इकडं, 2-3 वाट्या इकडे पुऱ्या, इकडे पापड, इकडे भजी, इकडे गुलाबजाम, असं नसतं ते काय माणूस खातो ते असतं. त्याच्यावर साईबाबा तृप्त, त्याच्यावर श्रीकृष्ण तृप्त. द्रौपदीने दिलेल्या त्या तुळशीच्या पानावर घेऊन तृप्त. सत्यभामीने दिलेलं एवढं जेवण नाही तृप्त. ती तृप्तता असते. तशी आपल्याला ती लागते भावना, म्हणजे ती सद्गुरूवर प्रेम असते. सद्गुरू खोपत नाही, सद्गुरू खोपत नसतो. सद्गुरू जेव्हा खोपता आपल्यावर तर आपल्यावर नसतं वैयक्तिक, आपल्यात जे काही दोष चालू असतात ना त्याच्यावर तो खोपतो आणि ते झडत असतात. साईबाबा सुद्धा ते सोट्याने मारायचे.
अक्कलकोट स्वामी त्या शिव्या द्यायची, लाथा मारायचे, शिव्या द्यायचे, कारण वाटेल ते बोलायचे. याचा अर्थ त्या माणसाला ते बोलत नव्हते. साईबाबा भटोरक्या खाली उतर म्हणले नाही का? त्याला विंचू चावलं ते खाली उतर म्हणजे भटोरक्या खाली उतर म्हणजे काय ते जातीवाचक त्यांच्या जातीला म्हणून बोलले नाही काही. त्याला वाटलं की हा साईबाबा मला असं का बोलतात, पण त्या मशिदीतून खाली उतरल्यावर त्याचा ते विंचू उतरायला लागला विष. तेव्हा विंचू चावला की त्यावेळेला विंचू चावला की माणूस गेला. आता जर की आता सापावर सुद्धा औषध आहेत, वेळेत मिळेल तर म्हणून असतो. पूर्वी साधा विंचूड असला तरी तो अल्लाला प्यारा झाला, चाललाच वर हा येणार खाली. पण ते विंचू म्हणजे असे लाकडा विकतातल्या आडगळीतल्या दगडात असे इंगळ्या असायच्या मोठ्या, ते चावला की तो गेला. आता ते लाकडाची घरही गेली, कौलाची घरं गेली, चेपे मारलेली, त्याच्यात ते विंचू असायचे पूर्वी. आता RCC आल्यामुळे ते विंचू कमी झाले. एखादं इथे पण निघेल म्हणजे सांगता येत सगळ्यांची धावा श्रीराम आवाजला तर आपण माहिती असेल.